मवियामधून कोणाला राज्यसभेची उमेदवारी मिळणार याबाबत उत्कंठा वाढलेली आहे। मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि याच मुद्द्यावरती जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। विधिमंडळात किंवा मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती आहे। जयंत पाटलांनी राज्यसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरती कालच काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली होती, तर विधान भवनात काँग्रेस पक्षातील आमदारांची अंतर्गत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। राज्यसभेबाबत पाठिंबा देताना विधान परिषदेच्या एका जागेवरती काँग्रेसचा दावा असणार आहे आणि विधान परिषदेत राजेश राठोड यांची टर्म संपत असल्यामुळे काँग्रेस पक्षाची सावध भूमिका पाहायला मिळाली। शरद पवारांच्या पक्षाकडून राजकीय भूमिका स्पष्ट करण्याबाबत काँग्रेस पक्ष आग्रही आहे। सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहोत। प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो, पण शेवटी जाणार एकच उमेदवार। आता तो एक कोण याच्यावर तीन पक्षामध्ये चर्चा, तो एक कोण ते तीन पक्ष ठरवतील, पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीत उभे राहणार आहे। त्याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे। मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशात जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर तीन पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। पुढे जाऊया। मीरा भाईंदरच्या पुलाचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडण्यात आला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी याबाबत सवाल उपस्थित केलेला आहे। पूल गलगोटियातून पास झालेल्या इंजिनियरने बांधलाय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। पूल बांधणारा इंजिनियर गलगोटिया विद्यापीठाचा होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मीरा भाईंदरच्या पुलाचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडण्यात आला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी याबाबत सवाल उपस्थित केलेला आहे। हा पूल गलगोटियातून पास झालेल्या इंजिनियरने बांधलाय का, असा सवाल त्यांनी केलेला आहे। या पुलाबद्दल बरीच चर्चा झाली होती आणि पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे। मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता। पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही। आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधला आहे आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे। ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय। काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या। हा एकटा नाही आहे, जसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून, महामार्गाचा पूल नागपूरमध्ये, आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही। पुढची मोठी बातमी आपण बघूया। ओडिशामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहात पकडलेला आहे। अधिकाऱ्याच्या घरातून 4 कोटींचं गव्हाड सापडलंय, तर कटक सर्कलमधील खाणींचे उपसंचालक देवव्रत मोहतींनी यांना ओडिशा दक्षता विभागाने आधी 30,000 रुपयांची लाच घेताना पकडलं। कोळसा व्यापाऱ्याकडून कोळसा डेपो व्यवस्थित चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप होता। 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे। नोटांचे इतके बंडल होते की मोजणीसाठी मशीन सुद्धा अपुरा पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अटकेनंतर एसीबीने एकाच वेळेला विविध ठिकाणी छापे टाकले आणि भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये, भद्रक जिल्हा इथल्या मूळ गावी असलेल्या घरामध्ये आणि कटक इथल्या कार्यालयात तपास करण्यात आला। या धाडीमध्ये सर्वात मोठा धक्का भुवनेश्वरमधील फ्लॅटमध्ये बसलेला आहे। याशिवाय कार्यालयात देखील ड्रॉवरमधून 1,20,000 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आणि तपासादरम्यान भुवनेश्वरमध्ये असलेलं आलिशान 2 मजली घर तसंच 130 ग्रॅम सोनं सुद्धा सापडल्याची माहिती समोर येते आहे।